आजच्या रीलच्या पिढीला हे माहीत नाही, पण या मुंबईत अनेक रियल हिरो होऊन गेले। अशाच एका रियल हिरोची ही शोकांतिका आहे। मुंबई ज्या कामगारांच्या कष्टातून उभी राहिली त्या कामगारांच्या नायकाची ही कहाणी आहे। त्यांचे नाव होतं डॉक्टर दत्ता सामंत। जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऐतिहासिक गिरणी कामगारांच्या संपाचे ते नेते होते। 26 वर्षांपूर्वी कामगारांचा तो बुलंद आवाज मुंबईच्या रस्त्यावर गोळ्या झाडून बंद करण्यात आला। 26 वर्षांनंतरही त्यांना आपली व्यवस्था न्याय देऊ शकली नाही, ही शोकांतिका आहे। कोर्टाने त्यांच्या हत्याकांडातला संशयित आरोपी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता केल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत। त्यामुळे आपण इतिहासाची काही पानं उलगडणार आहोत, जाणून घेणार आहोत डॉक्टर दत्ता सामंत यांची कहाणी। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय सूत्रांची माहिती। 26 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। दिवस होता 16 जानेवारी 1997। वेळ सकाळची। मुंबईतल्या कामगार चळवळीला हादरवून टाकणारं एक हत्याकांड मुंबईत घडलं। मुंबईतल्या पवई भागात दत्ता सामंत यांच्यावर 17 गोळ्या झाडण्यात आल्या। गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाची हाक देणारा कामगार कष्टकऱ्यांचा नायक डॉक्टर साहेब अर्थात डॉक्टर दत्ता सामंत रक्ताच्या थारोळ्यात पडले। डॉक्टर दत्ता सामंतांची हत्या करण्यात आली। कष्टकरी कामगारांच्या घामातून मुंबई उभी राहिली। ती देशाची आर्थिक राजधानी बनली, पण तिचा सेवेकरी मात्र कफल्लक राहिला। औद्योगिक नगरी असलेल्या मुंबईमध्ये उद्योजकांकडून इथं राबणाऱ्या कामगारांची प्रचंड पिळवणूक व्हायची। तुटपुंज्या पगारात कामगारांकडून जनावरासारखं काम करून घेतलं जायचं। या अन्यायाला कामगार संघटनांच्या माध्यमातून वाचा फुटली। या कामगारांच्या हक्काच्या लढ्याचं अनेकांनी नेतृत्व केलं। त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर दत्ता सामंत। कोकणातल्या देवबागचे दत्ता सामंत मुंबईत आले। वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या सामंतांनी पंतनगरमध्ये डॉक्टरी पेशा सुरू केला। दत्ता सामंत कामगारांना तपासता तपासता त्यांची व्यथा सुद्धा जाणून घेऊ लागले। कामगारांची अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले। त्यांनी कामगारांना आवाज दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला खाण कामगार आणि नंतर इतर कामगारांनी सुद्धा अनेक आंदोलनं लढे उभे केले। एक डिस्पेन्सरी चालवणारा डॉक्टर कामगारांचा लढवय्या नेता अर्थात डॉक्टर साहेब बनला। त्यांचा हा प्रवास एखाद्या सिनेमाच्या कथानकापेक्षा सुद्धा कमी नाहीये। दत्ता सामंत कामगारांचा आवाज बनले। त्यांनी कामगारांना बळ दिलं, लढे बुलंद केले। त्यांच्या यशस्वी लढ्यांनी दत्ता सामंत हे नाव मुंबईच्या कामगार विश्वात वायू वेगानं पसरलं। डॉक्टर दत्ता सामंतांचा कामगार नेता म्हणून उदय आणि शिवसेनेचा जन्म हा एकाच वेळचा आहे। शिवसेना आणि दत्ता सामंत यांच्यात गोदरेज कंपनीमध्ये वाद पेटला, धुमश्चक्री उडाली। त्यात दत्ता सामंतांना तुरुंगात जावं लागलं। 2 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर ते परत आले तेव्हा कामगारांमध्ये ते अधिक लोकप्रिय बनले। पुढे ते काँग्रेसशी जोडले गेले। त्यांनी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस अर्थात इंटकचं नेतृत्व सुद्धा केलं। पुढे ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदारही झाले। पण त्या माणसानं कामगार हितापुढे कधीच पक्ष पाहिला नाही। म्हणूनच आणीबाणीच्या काळात ते तुरुंगात सुद्धा गेले। सामंतांनी अनेक आंदोलनं केली, लढे उभारले। त्यातला सर्वात मोठा लढा ठरला तो गिरणी कामगारांचा। 18 जानेवारी 1982 रोजी डॉक्टर दत्ता सामंत यांनी 150 ते 200 रुपयांच्या पगारवाढीसह इतर सुविधा आणि मान्यताप्राप्त युनियनशी वाटाघाटी करण्यास सांगणारा बॉम्बे इंडस्ट्रियल रेग्युलेशन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ऐतिहासिक संपाची घोषणा केली। जगाच्या इतिहासात अभूतपूर्व संप म्हणून त्याची नोंद झाली। 58 पैकी 50 गिरण्यांमधील सुमारे 2.5 लाख कामगार संपावर गेले। या सगळ्याचं नेतृत्व करण्यासाठी दत्ता सामंतांनी महाराष्ट्र गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली। हा संप दीर्घकाळ चालेल याची कल्पना दत्ता सामंतांना होती। त्यांनी कामगारांना ते आधीच सांगून सुद्धा ठेवलं होतं। मात्र निर्णय होत नसल्यानं पुढे संप चिघळत गेला। तुम्हाला माहिती आहे, तो संप आजही सुरूच आहे। एखाद्या सिनेमाच्या नायकाप्रमाणे दत्ता सामंत यांचं जगणं होतं। 1997 सालच्या जानेवारीत त्यांचा अंत सुद्धा अगदी तसाच झाला। 16 जानेवारीला मुंबईतल्या पवईतल्या राहत्या घरातून घाटकोपरमधल्या आपल्या संघटनेच्या ऑफिसकडे जाण्यासाठी ते निघाले। टाटा सुमो ही त्यांची गाडी होती। गाडीत बसल्यावर त्यांच्यावर अज्ञातांनी 17 गोळ्या झाडल्या। मुंबईतले लाखो कामगार त्यांच्या जाण्यानं पोरके झाले। एक वादळ शमलं नाही, संपवलं गेलं। पण ही हत्या अंडरवर्ल्डचा डॉन
छोटा राजननं केल्याचा संशय होता. त्यामुळे छोटा राजन याला पुढे अटक सुद्धा झाली, पण कोर्टानं आता राजनची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे डॉक्टर दत्ता सामंतांची हत्या कोणी केली हे आता 26 वर्षानंतर सुद्धा न उलगडलेलं कोड आहे आणि मुंबईच्या नायकाची हीच खरी शोकांतिका आहे. सूत्रांची माहिती या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.